नमस्कार रसिक हो. ज्ञानेश्वर माऊलींबद्दल आम्ही पामर काय सांगणार. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता त्यांनी कोवळ्या वयात समर्थपणे आचरणात आणून सामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिली. भगवद्गीता 5000 वर्षांपूर्वी लिहिली गेली, पण ती संस्कृत भाषेत असल्याने सामान्यांना कळण्यास कठीण होती. ते गीतेतलं तत्त्वज्ञान बहुजन समाजाला कळावं म्हणून माऊलींनी प्राकृत भाषेत ती लिहिली आणि त्यामुळे सामान्यांना गीतेतलं तत्त्वज्ञान अभ्यासण्याची, जाणून घेण्याची आणि शक्य तितकं आचरणात आणण्याची संधी मिळाली. प्रस्तुत अभंग हा त्यांच्या हरिपाठातला आहे. ज्ञानेश्वरी 700 श्लोकांमधून जवळजवळ 9000 ओव्यांमध्ये मांडली गेली, पण ती रोज वाचणं, पारायण करणं कठीण जाईल म्हणून त्यांनी हरिपाठ लिहिला. वारकरी संप्रदायातील प्रत्येकाला हा हरिपाठ मुखोद्गत असतो किंवा तो पाठ असणं हेच वारकरी असण्याची खूण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माऊलींच्या हरिपाठात 30 छोटे अभंग आहेत. प्रस्तुत अभंगात माऊलींनी सांगितलंय की परमेश्वराच्या प्रार्थनेचा मार्ग जप तप कुठलाही असो, जात पात कुठलीही असो, श्रीमंत गरीब कुणीही असो, त्या प्रत्येकांनी शुद्ध भक्तिभावानं, पूर्ण श्रद्धेनं, कुठलाही संदेह मनात न ठेवता जर त्या परमेश्वराची टाहो फोडून आर्ततेने प्रार्थना केली तर त्याला वैकुंठ भुवनी जागा मिळणं कठीण होणार नाही. हरिओम. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध सर्वांघटी राम भाव शुद्ध. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध सर्वांघटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, राम कृष्ण टाहो नित्य करी, राम कृष्ण टाहो नित्य करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध सर्वांघटी राम भाव शुद्ध. जात वित्तम गोत्र कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. जात वित्तम गोत्र कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध सर्वांघटी राम भाव शुद्ध.
सर्वाङ्घटी राम भाव शुद्ध सर्वाङ्घटी राम भाव शुद्ध सर्वाङ्घटी